नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आज रविवारचा म्हणजे सुट्टीचा दिवस आणि आज आम्ही एवढ्या पावसामध्ये बाहेर निघालो। ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा। आणि हा बाबा मध्ये शिरला। अकोले तालुक्यामध्ये खूप पाऊस चालू होता रविवारच्या दिवशी आणि आजच्या दिवशी 3 ते 4 पंचनामे आम्हाला करायचे होते। त्यासाठी आम्ही घाईघाईनं निघालो। अकोले तालुक्यातील धुमाळवाडी गावामध्ये रामदास काशीनाथ धुमाळ आणि बादशाह शंकर धुमाळ यांच्या कालवडी ज्या आहेत त्या बिबट्याने गोट्यामध्ये शिरून ठार मारल्या होत्या। त्याचा पंचनामा करण्यासाठी आम्ही आलो होतो आणि त्यांच्या घराजवळ पोहोचल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की तुमच्या कालवडी धरलाय का? ते म्हणे हो साहेब, आमच्या कालवडी रात्री बिबट्याने गोट्यात शिरून धरल्या। त्यानंतर त्यांच्या सांगण्यानुसार ज्या ठिकाणी बिबट्याने कालवड ओढून नेल्या होत्या त्या दिशेला आम्ही निघालो। बिबट्याने कालवडीवर ज्या ठिकाणी ओढत नेल्या होत्या त्याच्या फरफटीच्या दिशेने आम्ही जे 2 मालक होते त्यांच्या समवेत निघालो। पावसाचा जोर खूप चालू होता, तरीसुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांचं जे नुकसान झाले होते त्याचा पंचनामा करायचा होता। तर फरफट ज्या दिशेने पुढे जात होते त्या दिशेने आम्ही चाललो होतो। ते आम्हाला सांगत होते की साहेब, ह्या रात्री जवळपास 3 ते 4च्या दरम्यान बिबट्याने गोट्यातून कालवड धरून या दिशेला ओढत नेली होती आणि शेजारचे जे काही लोक होते ते जमले आणि तेही आमच्या सोबत निघाले। इथे या परिसरामध्ये ऊस तोडणी झाल्यामुळे फक्त शेजारी एकच ऊस आहे। त्या ऊसामध्ये बिबट हा डबा धरून ज्या आसपासच्या ज्या लोकांचे जे पाळीव जनावरे आहे त्यांच्यावर हल्ला करत असतो। आणि आम्ही झोपडपणमध्ये पोहोचलो। मालकाने सांगितलं की साहेब, या झोपडीमध्ये बिबट्याने कालवड ओढून नेलंय आणि त्याने रात्री एक कालवड खाल्ली आहे आणि एक कालवड तशी तिथं अजून बाकी आहे। मग त्याच्या शोधामध्ये आम्ही पुढे निघालो। तर बिबट्या तिथं असेल या धाकाने आम्ही थोडा आवाज केला की बिबट्या तिथं जर असेल तर तो तिथून निघून जाईल आणि आम्हाला तिथं पंचनामा करण्यासाठी सोपं होईल। या दृष्टिकोनातून आम्ही आवाज करत त्या जाळीच्या दिशेने निघालो आणि मी पुढे निघालो आणि सगळे मालक आणि जे शेजारचे लोक होते ते माझ्या पाठीमागे आले। त्यानंतर आम्ही त्या फरफटीच्या दिशेने बघितल्यानंतर आतमध्ये आम्हाला आत जाळीमध्ये खोल कालवड दिसली। तर तिला जाळीतून बाहेर काढणं हे अशक्य गोष्ट होती। वरून पाऊस चालू होता। आम्ही त्या ठिकाणी बिबट्या आहे का नाही हे याचा आधी चाऊल घेतली। बिबट्या त्या ठिकाणून निघून गेलेला होता आणि त्याने एक कालवड खाल्ली होती आणि एक कालवड तशीच होती। तर अलीकडच्या बाजूने आम्ही बघितलं की अलीकडच्या बाजूने कालवडीला बाहेर आणणं हे शक्य नव्हतं आणि हे बाबा पण तिथं आले होते। या बाबाची कालवड धरली होती। बाबाला म्हटलं तुम्ही तिथे येऊ नका, आम्ही पहिले कालवड बाहेर काढतो, त्याच्यानंतर तुम्ही या। पण बाबा काही ऐकतच नव्हते। आम्ही तिथपर्यंत पोहोचल्यानंतर बाबा या पाठीमागे आमच्यापर्यंत पोहोचले। त्यानंतर आम्ही या बाजूने खूप आतमध्ये जाळीमध्ये कालवडी असल्यामुळे आम्ही दुसरा मार्ग शोधला आणि या पाठीमागच्या बाजूने आम्ही कालवडीपर्यंत पोहोचलो आणि हे बाबा तर माझ्या पुढे पोहोचले। बाबा थांबा जरा। बाबा काही ऐकतच नव्हते। बाबाची पाळीव कालवड धरल्यामुळे बाबा त्याच्यानंतर बाबाच्या कालवडीचा पंचनामा केला। बाबाचं नाव म्हणजे बादशाह शंकरावर धुमाळ आणि कालवडीचा वास येत होता। कालवडीने माशा झाल्या होत्या आणि
बाबाला विचारलं आम्ही की बाबा कशा पद्धतीने ही कालवड बिबट्याने धरली. बाबा म्हणले रात्री 3 ते 4च्या दरम्यान बिबट्याने गोठ्यात शिरला आणि तिथून फटीतून शिरला आणि त्याने तिथं ते कालवड मारली आणि तिथून ओढून घेऊन तो इथे आला. त्याच्यानंतर त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांना पंचनामाच्या जनजागृती केली, नोंदवली की ते जर तुमच्या आसपास जर लहान मुलं असतील तर त्यांची विशेष काळजी घ्या, कारण बिबट्या लहान मुलांवर जास्त हल्ला करण्याचे प्रमाण असते, कारण त्याची ज्या उंचीच्या कमी जी लेवल असते अशा प्राण्यांना तो भक्ष्य समजतो आणि त्याच्यावर हल्ला करतो. आणि त्यांना इतर उपाययोजना पण सांगितल्या की तुम्ही मिरच्यांचा धूर करा, त्याच्यामुळे तुमच्या वस्तीजवळ म्हणजे शेतात तो येणार नाही